पण तुमची तीनपाट आमच्यावरती बेलगाम काही बोलतायत, माझ्यापासून सगळ्यांपर्यंत, माझ्या कुटुंबियांवरती बोलतायत, भास्करराव तुमच्यावरती बोलतायत, सगळ्यांवरती बोलतायत. अजूनही कोणी आणि मोदीजी उद्याही ते ज्या भाषेमध्ये आमचा उद्धार करतायत त्या भाषेत माझा एकही शिवसैनिक मोदीजींचा असा उल्लेख करणार नाही, अजिबात करणार नाही. कारण आम्ही खरे हिंदू आहोत, आम्ही खरे हिंदू आहोत. आता निवडणूक पुढे सरकते, संपूर्ण राज्यभर मी फिरतोय. आज सुद्धा ही उन्हातान्हाची सभा आहे. 2 दिवसापूर्वी मी त्या यवतमाळ वाशिमची जी तुम्हाला सांगत होतो माझी आठवण किंवा सगळ्या घडलेल्या घटना, प्रवास करत करत पोहोचायला मला त्या पहिल्या सभेला दुपारचे 1:30 पावणे 2 वाजलेले, गच्च भरलेली गर्दी. ह्याच्या म्हणजे आता हा मंडप आहे याच्या दुप्पट तिप्पट. माझी वाट बघत बसले होते 1 तासभर. त्यांना जो प्रश्न विचारला तोच मी तुम्हाला विचारतो, जेवलात का रे बाबांनो, माता भगिनींनी जेवलात का? इकडे तर जेवणाची सोय नाहीये आणि जेवणाची वेळ आता 12:30 होत आले. जेवलायत? नाही जेवले. मग हे काय आहे नेमकं? आज उद्धव ठाकरेला तुम्ही संपवायला निघालात, उद्धव ठाकरेचा पक्ष फोडलात, पक्ष संपवायला निघालात, माझं नाव चोरलत, चिन्ह चोरलत, वडील चोरलेत आणि तुमच्याकडे लोक जमावी म्हणून पैसे देऊन लोक आणायला लागतायत, तरी सुद्धा लोक येत नाहीयेत. आलेल्या लोकांना बिर्याणीची ताटं तिकडे तयार ठेवलेत, लोक बिर्याणी खातात पण तुमचे नासलेले विचार ऐकत नाहीयेत. आणि इकडे उन्हातानाचे भुकेची तहानीची पर्वा न करता माझ्या माता भगिनी आणि माझे बांधव इकडे बसलेत. हे काय आहे? याला प्रेम म्हणतात, याला प्रेम म्हणतात. हा गुहागर मतदारसंघ सुद्धा भास्करराव तुम्ही ज्या पद्धतीने बांधलाय ते बघूनच मुद्दामून मी तुम्हाला पूर्व विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे. कारण आता जिथे जिथे जातोय तिथे सगळेजण सांगतायत, म्हणजे आता आपली महाविकास आघाडी 3 पक्ष आहेत. आंबेडकर साहेबांनी सुद्धा आपण सांगतोय तुम्ही पण या सोबत. जागा वाटप तर करावं लागेल. पण मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की ही सगळी फोडाफोडी झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक लोकसभा मतदारसंघातले शिवसैनिक मला येऊन भेटतात, उद्धवजी हा मतदारसंघ सोडू नका, आपल्याकडे चांगले उमेदवार आहेत आणि हा 100% आपण जिंकणार. विदर्भात गेलो तर विदर्भातले जे मतदारसंघ कधी आपण लढलेले नाहीत तिथले शिवसैनिक येऊन भेटतात, उद्धवजी यावेळेला आपली लाट आहे, आपली लाट आहे आणि मोदी सरकारची वाट आहे, विल्हेवाट. तुम्ही कोणी उमेदवार द्या, लोक तुमच्यावरच्या प्रेमा खातर तो विजयी केल्याशिवाय राहणार नाही. असं आज वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि अशा या चांगल्या पवित्र वातावरणामध्ये आपण यांच्या तोंडी लागायचं, यांच्या तोंडी लागण्यामध्ये त्यांचा तोच तर आहे. म्हणजे कसा आहे बघा डाव, हा जो भाडोत्री जनता पक्ष आहे, कारण तो जो होता अटल बिहारी वाजपेयीजींचा तो भारतीय जनता पक्ष होता, सुसंस्कृत होता. आता हा सगळा भाडोत्री जनता पक्ष आहे किंवा भाडखाऊ जनता पक्ष आहे म्हणा. यांच्याकडे नेते नाहीत, कार्यकर्ते नाहीत, म्हणून सगळे आजूबाजूने आणतायत. आणि कालच्या सभेमध्ये मी सहज बोलता बोलता सुचलं ते सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या बऱ्याच काही योजना आहेत, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री अमुक योजना, प्रधानमंत्री तमुक योजना, तशी अजून एक त्यांनी योजना काढले. आले तुमच्यापर्यंत? भ्रष्टाचारी अभय योजना. भ्रष्टाचारी अभय योजना म्हणजे ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांनी भाजपात यावं, आम्ही तुम्हाला अभय देतो. हे मोदी गॅरंटी आहे, हे मोदी गॅरंटी आहे. या असल्या गॅरंट्या तुम्ही देता. 2014 सालापासून आम्ही तुमचं तेच रडगाणं ऐकतोय, विकसनशील भारतासाठी, विकसनशील भारतासाठी. ते पूर्वी तो ग्रामोफोन होता, मला आठवते माझ्या लहानपणी, माझ्या काही जुन्या पिढीतल्या लोकांच्या लक्षात असेल, रेकॉर्ड असायची, रेकॉर्ड, आणि त्याला ते पिन लावायची. तो HMVचा कुत्रा असायचा, हिज मास्टर व्हॉइस. तसे त्यांचे काही अंधभक्त आहेत